विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले मंडळाचे खंबीर आधारस्तंभ माजी नगरसेवक देवानंद शेजवळ यांच्या नेतृत्वात प्रथमच संविधान प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य व्यासपीठावर आकर्षक सजावट करत महामानवाला अभिवादन करण्यात आलंय। तर या प्रसंगी स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती। सुरुवातीला मान्यवर मंडळींच्या हस्ते बुद्ध वंदना तसेच भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलंय। शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजप माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंडकर, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, राष्ट्रवादीचे राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, दत्ता कोते उर्फ छोटे बापू, भाजपचे उपजिल्हा प्रमुख अशोक पवार, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंडकर, राष्ट्रवादीचे रमेश गोंडकर, भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोराडे, अॅडव्होकेट अनिल शेजवळ, गौतम पगार यांनी अभिवादन करत शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधान प्रतिष्ठान शिर्डी शहरचे अध्यक्ष विनोद शेजवळ, उपाध्यक्ष बापू शेजवळ, खजिनदार साई शेजवळ, सह खजिनदार भूषण शिंदे, सचिव आकाश शेजवळ, सहसचिव बंटी पवार, कार्याध्यक्ष अभि शिंदे, संदीप शेजवळ, बाबा शेजवळ, रोहित शेजवळ, अमोल शिंदे, शुभम सोनवणे, अविनाश शेजवळ, करण जाधव, सूरज वेताळकर, पवन शिंदे व आर्यन कुमार यांनी विशेष परिश्रम घेतलेत। आज सौंदर्य बाबा शेजवळ वस्तीच्या परिसरामध्ये संविधान प्रतिष्ठानच्या या महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येऊन गेले शिर्डी शहरातील। तसंच आज या कार्यक्रमाला अनेक महिला, युवक आणि ज्येष्ठ सर्व समाज आज बहुसंख्येने इथे उपस्थित राहून आज महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं एकच संदेश देतो तर जे बाबासाहेबांनी जे विचार पेरलेत त्याचं सर्व समाजाने अनुकरण करावं। मी शिर्डी शहरातील एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी बरेच कार्यक्रम अटेंड करतो, पण प्रत्येक ठिकाणी आज खूप बदल झालेला आहे। शिक्षणात प्रत्येक ठिकाणी आज प्रशासकीय अधिकारी खूप आहेत, पोलीस प्रशासनात असू द्या, तर पूर्णपणे या समाजाला चांगला आज काय म्हणतात मान सन्मान मिळालेला आहे। तर याचंच अनेक नवीन युवा पिढीने शिक्षणाकडे ओढ असावी यांची, जेणेकरून चांगल्या लेवलला यांचे अधिकारी पदाधिकारी व्हावे, हे बाबासाहेबांचे विचार यांनी पुढे घेऊन जावे। आणि आज मला इथे बोलून जो मान सन्मान दिला, पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज त्यांनी अन्नदान ठेवलेले आहे, तर त्या अन्नदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं एकच सांगतो का भारतामध्ये शिर्डी शहरात साईबाबांच्या पुण्यनगरीत सबका मालिक एकचा संदेश, तसंच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व गुण्यागोविंदांनी सर्वजण राहावेत आणि सगळ्यांनी एकत्रित होऊन समाजापुढे एक चांगला संदेश द्यावा, एवढं बोलून थांबलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 134वी शिर्डीतील आलेल्या सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे अधिकारी यांचा शिर्डी शहर, शिर्डी प्रतिष्ठान शिर्डी या मंडळाच्या वतीने सगळ्यांचा आम्ही पूर्णपणे आल्याबद्दल सर्वांचा आम्ही आभारी आहोत। शिर्डी शहरातील सर्व पदाधिकारी आपले संविधान प्रतिष्ठानचे आणि आम्ही जे सर्व पक्षाचे प्रत्येक पक्षाचे सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलून आम्ही आमंत्रित केलं, मान ठेवून उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्या सर्वांच्या आमच्या मंडळाच्या वतीने शिर्डी शहर अध्यक्ष प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो। माननीय आमदार साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 34वी जयंती साजरी करत आहोत व आलेल्या सर्व मान्यवरांनी आम्ही आमंत्रण दिल्याबद्दल व त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानत आहोत। संविधान प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानत आहोत। जय भीम। विनोद भाऊ शेजवळ व इतर सर्व सहकाऱ्यांचे मी सहसा स्वागत करतो, अभिनंदन करतो
की शिर्डी शहरामध्ये संपूर्ण उपनगरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने एका ठिकाणी साजरे न होता शिर्डी शहरामध्ये एकूण जे 23 वॉर्ड आहे त्या 23 वॉर्डमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि अशा मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।